हे गाईज आपण आता गावीच आहे आणि गावाला आलो होतो. आपला फाउंडेशनचा कार्यक्रम काल झाला, तुम्ही बघितलाच असेल. तर आपल्या फाउंडेशनला भरपूर लोकांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मनापासून आभार. त्या व्हिडिओमध्ये राहिले होते म्हणून इथे ऑफिशियली मानतो तुमचा आभार. आणि आपण आता गावी तर जरा थोडंसं गावांचं एक्सप्लोर करूया. आपण आता आपल्या गावातून डायरेक्ट बाहेर पडलोय. आपल्याला आपण एकटं फिरतोय त्याच्यामुळे आपल्याला शूट घेता येणं झालं प्रॉपर, पण तुम्हाला असं थांबून थांबून तरी मी शूट घेऊ शकतो, एवढं तर तुम्हाला दाखवू शकतो मी. सो आपण आता आपली ही SP शाईन घेऊन चाललोय फिरायला. यो इथून फोडून लेप मारून डायरेक्ट आपण तुम्हाला मेन व्ह्यू दाखवूया. सो भेटू डायरेक्ट तिथेच. कंटिन्यू. आपण आता पोचलोय आपल्या एक हिस्टॉरिकल ब्रिजवरती. ज्या ब्रिजला भरपूर म्हणजे ब्रिटिशांपासूनचा इतिहास आहे. त्या ब्रिजवर आपण आता आहे आणि बघूया, तुम्हाला दाखवतो. तर मी जसं मगाशी सांगितलं तुम्हाला की हा हिस्टॉरिकल ब्रिज आहे. ज्या ब्रिजवर आपण आता जातोय तुम्हाला असे छोटे छोटे इथे खड्डे पण दिसतील. कमीत कमी 1.5 किलोमीटर तरी ह्या ब्रिजला चालावं लागतं. त्याच्यानंतर डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप आहे. म्हणजे हे किती ते त्या आमच्या भागाच्या लोकांना हे किती म्हणजे भीतीदायक आहे. पण ब्रिटिश काळापासूनचा अजूनचा ही पूल अजूनही ॲक्टिव्ह मध्ये आहे. तुम्हाला मी दाखवतो. कार निघालास घरी? हा आणि आपण आत्ताच्या भावाला दाखवलं, त्या भावाचं कुत्र ह्या ब्रिजवरून त्या दिदीसोबत चालत गेले पाठीमागे लागून आणि त्या ब्रिज क्रॉस करायला लागले, पण त्याला माहिती नाही हा किती मोठा ब्रिज आहे. तुम्ही बघू शकता अशी त्याची जुन्या काळातली बांधकाम आहेत. आणि त्या 2 बहीण भाऊ जे व्हाईट टी शर्ट आणि येलो टी शर्ट वाले ते त्यांना आणायला गेले तिथपर्यंत. सो बघूया आपण रिटर्न येईपर्यंत जर तो आला इकडे तर चेक करू आपण. आणि त्या भावाचं कुत्र आलं बघा. हा त्याला तो का तिकडे काय गेलेला? कोण? हा आता इथनं चालत जाणार मला एवढ्याला त्या ब्रिजवर ना. हा तू गेलास का कधी ब्रिज पार करून चालत? कधी गेलास? गाडीने गेलास? मग दीदी आता तिकडे गेली काय? हा काय जवळ आहे मुंबई? ट्रॅव्हल्स जाते तो. तर आपले 2 सबस्क्राईबर होते तिकडे बघा तुम्हाला. तर भावाला सांगितलं आता
म्हणलं आता तुला हे घेणार आहे म्हणलं ब्लॉगमध्ये मी. भाऊ काय खुश झाला, डायरेक्ट लाजत लाजत निघूनच गेला. पाऊस आलाय, छत्री ओपन केली पाहिजे. हा आता येईल बघा खरी मजा. याव. आणि बघताय तुम्ही किती पाऊस पडतोय. आता या पावसामध्ये छत्री घेऊन कोण बघूया, आपली कोणतरी वाट बघते छत्रीसाठी. आणि हाच तो रस्ता. आणि असा मैलोमैल चालावा लागतो. पाऊस असू द्या काय असू द्या. इथलं आता वातावरण तुम्ही बघतायच. म्हणजे पावसामुळे किती असं एकदम धुक्यासारखं झालंय. आमची ही वारणा नदी, या नदीतच आम्ही पोहायला शिकलोय बरेच लोक. आणि हा तो ब्रिज आहे. त्या ब्रिजवरती बघा, मी तुम्हाला इथपर्यंत झूम करून दाखवू शकतो. अजून माझ्या पुढे अजून किती एक जण कोणतरी आहे, तो चालतोय. आणि मी बघा अजून इकडेच आहे. आपण जास्त पुढे जाणार नाहीये. आपली बाईक आपण इकडे पाठीमागे लावली आहे, तेवढं आपण चालत आलोय. आणि बघा आता वारणामाईचं हे रौद्र रूप असे पावसाळ्यात आले की असे रौद्र रूप धारण करते. इथे एक छोटंसं मंदिर आहे, ते आता उलटणार की काय अशा अवस्थेत आहे. तुम्हाला पुढची आमची थोडीशी शेती पण दाखवतो इथून. थोडीशी आता झूम होईल तेवढ्यातच तुम्हाला बघता येईल. बघूया. आपण चालतोय अजून भरपूर पुढे, पण मला वाटते आपलं इथं थांबलं पाहिजे. अजून रस्ता खूप लांब आहे, खूप म्हणजे खूप लांब आहे अजून रस्ता. आणि पाठीमागून कोण येतंय का ते दोन बघा. आपण एवढं चालत आलोय आपण. आणि ही आपली गावाकडची शेती आहे. प्रेशर बाय प्रेशर उडून जातोय की काय आता. खूप प्रेशरने आपला कुकराच्या शिट्ट्या वाजतात. आता थंडी पण वाजायला लागली. शरीगडला का कुठे आलेला घरला तबला शिकायला. कोणाकडे? पण आपल्याला समजे ना, असं वरती पकडलं, वरती छत्री पकडली, आता समोरचं काय दिसत नाही. आणि तरी खाली छत्री केली तर आपल्या समोरचं थोडंफार दिसतंय. तो असून नसल्यासारखी आपली छत्री. पण ठीक आहे, पुढचं काय दिसत नाहीये. अंदाजाव चालावं लागतंय. आम्ही थोडासा भिजायचा निर्णय घेतलाय. भिजूच मत का पडलो तो आता रेडी. तर असा होता आपला हा अतुल इंडिया ब्रिज. आणि त्या ब्रिजचं नाव नक्की का पडलं, म्हणजे तेव्हा का ठेवलं गेलं हे मलाही नक्की माहिती नाहीये. पण तुम्हाला कुणाला जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या ब्लॉगचा तर स्टॉप इथंच केला पाहिजे. खूप बोर करून ठेवलं मी तुम्हाला. सो बाय बाय. फॉलो करायला विसरू नका. अगोदर सांगतोय, फेमस झाल्यानंतर कडीपत्त्यासारखं उचलून टाकेन, लक्षात असं. तर ब्लॉग केल्यानंतर सुद्धा मी हा खास स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी केलाय. 1% चार्जिंग आहे म्हणून लवकर बोलतोय. तुमच्या प्रेमाशिवाय ॲडी तर काय मोठं होणार नाही, आणि ॲडीला तुमच्या प्रेमाशिवाय मोठं व्हायचं नाही. सो सगळ्यांनी शेअर करा आणि आपण भरपूर सारे मित्र कमवूया. बाय.